करुणी खळे हरिदासा. संत देवाला बोलवतात तेव्हा देव येत असतो बरं का. हा, जीवाच्या मनात असलं तरी आणि जीवाच्या मनात नसलं तरी आपल्याला यावंच लागतं. आगा कर्मे जै उरावे. कर्म शिल्लक राहिलेलं भोगण्याकरता कोणत्या तरी देहाला यावं लागतं. जीवाला आपली इच्छा असली तरी जन्म घ्यावा लागतो. आणि जन्म घेतल्यानंतर मरण तरी कुठं माणसाच्या हातात आहे? हातात आहे का? जन्मही हातात नाही, मरणही हातात नाही. पारतंत्र्यात संबंध जीवन, त्याचं नाव आहे पाच जीव. जन्माला आपण आलो आणि असं वाटलं आता फार कंटाळा आला, आता मरायला पाहिजे, तर मरण तरी हातात आहे का? मरण हातात नाही ना महाराज, अजिबात मरण हातात नाही. तुम्हाला मी सांगतो बघा, देवानी जर 2000 श्वास आपल्या नावे जर टाकलेले असतील तर 1999 ला धोका नाही. औषध पेले तरी प्रयोग करू नका बरं. हा, पटरीवर झोपले तरी, फाशी घेतली तरी का? कारण देवानं घालून दिलेली मर्यादा अजून शिल्लक आहे. देवानं जर तुमच्या नावे 2000 श्वास दिले असतील, 1999 ला धोका नाही. आणि ऐका कीर्तन लक्ष देऊन, देवाने दिलेले श्वास संपले की काचाच्या बंगल्यात बसले तरी सुद्धा थांबू शकत नाही. हा जगाचा अबाधित सिद्धांत आहे महाराज जीवाच्या बाबतीमध्ये. परवा मी एकाला भेटायला गेलो, त्यांनी मला सांगितलं, महाराज 4 वर्ष झालो मी एका जागेवर पडलो, लघवी तिथं सगळं एका जागेवर असे राऊंड पडलेत पा अंगाला, त्याच्या सगळे दुःख झाले. आणि त्यांनी मला सांगितलं, महाराज फार कंटाळो जगायला, तुम्ही एवढे रोज महाराष्ट्रभर फिरता, एवढं देवाचं नाव घेता, सांगा ना मला मरण कधी येणार? मी त्याला सांगितलं, वर जागा रिकामी झाल्यावर. आणि कोविडच्या काळात फार गेले वरती लोक. त्यांनी मला विचारलं, महाराज वर जागा कधी रिकामी होणार? मला मिस कॉल आलं तुला सांग ना. मरण सुद्धा हातात नाही, जन्माला येणं हातात नाही, आल्यावर मरणं हातात नाही. एक बोलू तुम्हाला, मरायचा प्रयत्न जरी केला तरी मरू शकत नाही महाराज. मी संभाजीनगरला राहिला बरं. आमच्याकडं एक नवरा आणि बायको सारखे भांडणं व्हायचे, म्हणजे सगळ्यांचेच होतात, त्याच्यात काही नाविन्य नाहीये. सांगणाऱ्याचे पण होतात, ऐकणाऱ्याचे पण होतात. आम्ही रोज लोकांना कंबर बांधून सांगतो, 5-5 हजार लोकांना सांगायची ताकद, पण घरी गेल्यावर विचारतात एवढं कसं कळत नाही तुम्हाला? हे ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. सातत्यानं भांडणं. 65 झाली विष्णू महाराज तरी भांडणं थांबना. 65 झाली किती तरी भांडणं थांबना. गंमत अशी असते महाराज, तुम्हाला सांगतो, अशी पत्रकार परिषद भरली बरं. आणि पत्रकार परिषदेमध्ये असा त्यांचा उद्देश असा होता, 60-65 वर्ष ज्या जोडप्याने संसार आनंदात केला ना, त्यांच्या सुखाचं रहस्य काय? मग असं पत्रकारांनी एका म्हातारे पुढे माईक धरला, बाबा वय किती? म्हणले 65 वर्ष. वय किती? म्हणले 65 वर्ष. एवढे वर्ष नवरा बायकोने आनंदात संसार केला, सांगा बरं तुमच्या सुखाचं रहस्य काय? पत्रकारानं विचारलं. नवऱ्याला बायकोनच माईक वडला हातातला पत्रकाराच्या. म्हणले साहेब मी सांगते. पत्रकारांना सांगितलं, बाई आमचा नियम आहे, अगोदर पतीला विचारतो नंतर पत्नीला विचारतो. अगोदर तुमच्या नवऱ्याला सांगून द्या, काका सांगा बरं तुमच्या सुखाचं रहस्य काय? दुसऱ्यांदा बाईनं माईक वाढला, साहेब ऐका ना मीच सांगते. पत्रकारांनी सांगितलं, मावशी तुम्ही नंतर सांगा, आम्ही तुम्हाला नंतर चान्स देतो, अगोदर तुमच्या मालकाला सांगू द्या. काका सांगा बरं तुमच्या सुखाचं रहस्य. तिसऱ्यांदा बाईनं माईक वाढला, साहेब ऐका ना मीच सांगते. म्हाताऱ्यानं सांगितलं, साहेब हेच आमचं रहस्य आहे. हिना आयुष्यभर मला कधी बोलूच दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. सारखे भांडणं थांबायला तयार नाही महाराज. आणि मग ते एकच धमकी त्याची. बायकोनं नवऱ्यानं काहीतरी पैसे मागितले, बिचारीनं कामाधंद्याला जायचं बरं, 4 लोकांचे धुणे भांडी करायचे. आणि मग यानं काहीतरी मागितलं पैसे, ते ना सांगायचं, मालक अहो मी कुठून देऊ तुम्हाला, मी 4 लोकांचे भांडे घासते. नवऱ्याचं एकच ठरलेलं उत्तर, ऐका बरं, नाही देत पैसे आणि चाललो जीव द्यायला, आम्हाला जवळ पटरी. बायकोनं विचार केला, नका का काम धंदा करीना पण टिकलीच्या नावानं तर शोभतो का नाही? नका का काम धंदा करेना पण झाकण तर आहे का नाही नवऱ्याच्या नावाचं? तिनं त्याला पैसे द्यायचे. पुन्हा काही दिवस गेले, पुन्हा यांना पैसे मागायचे. असं करता करता एका धमकीवर 65 वर्ष गेली. शेवटी एक दिवस बायकोला, विठ्ठल विठ्ठल, धमकीवर 65 वर्ष गेले महाराज. शेवटी एक दिवस नवऱ्यानं सांगितलं बायकोला, अगं मला पैसे पाहिजे.
मला पाहिजे पैसे. बायकोनं सांगितलं मालक उभा आयुष्य मी तुमचे लाड पुरवले, आता मी कुठून देऊ, मी काही काम धंद्याला नाही, सुना आल्या, नातू झाले, लेक कामाला आहेत, माझ्या हातात काही नाही, मी नाही देऊ शकत तुम्हाला. 65 वर्षाची बायको नवऱ्याला सांगते आतापर्यंत तुमचं ऐकलं, आतापर्यंत तुमचं सगळं केलं, आता माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही. नवऱ्याचं ठरलेलं उत्तर कोणतं? झोपले का काय? नाही देत पैसे, चाललो जीव द्यायला. शेवटी 65 वर्षात बायको वैतागली आणि तिनं सांगितलं मी आजपर्यंत ऐकत आले, काही झालं की जीव द्यायला चाललो, आणि जा बर द्या एकदाचा जीव. 65 वर्षात बायको एकदाच म्हणली याला माघार घेता येईना, मग जीव तर द्यावं लागेल ना. 65 वर्षात एकदाच. पण त्यांना विचार केला कैलास महाराज पटरीवर जाऊन उपयोग नाही, मुंडकं एकीकडं, पाय एकीकडं, हात एकीकडं, त्यापेक्षा शिडको बस स्टँडच्या पुलावर जाऊ, वरतून उडी मारायची, खाली सिमेंटचा रोड आहे, खाली पडलं डोक्यातून मेंदू बाहेर येणार, जागेवर मारणार. म्हणून हा तिथं जीव द्यायला गेला. योगायोग असा 4-5 वर्षापूर्वी तुम्ही पेपरला वाचला असेल, पाणीपुरी विकणारा उत्तर प्रदेशचा यूपीचा भैया पोट भरायला महाराष्ट्रात आलेला, आणि पाण्याचा काहीतरी भानगड झाली, त्याचा धंदा पडला बंद. म्हणून जाधव मंडीत हरियल बूट हरभरं घेतला, असं डोक्यावरती मोठं डालं घेतलं आणि यूपीचा खालून चालला होता. तुम्ही कीर्तनात असेल तर कळन तुम्हाला. यूपीतला खालून चालला होता आणि महाराष्ट्रातला वरून जीव द्यायला गेला, वरून उडी मारली, डाल्यात आज जत बसला, खालचा नाही आला. अर्थ असा आहे महाराज, मरण सुद्धा तुमच्या हातात नाही. विठ्ठल विठ्ठल काळी मारायचं ठरवलं तरी सुद्धा मरू शकत नाही. आपलं जीवन पारतंत्र्याचं आहे, आपलं येणंही हातात नाही आणि आपलं जाणं सुद्धा. हे दोन्ही करण्या, हा देह प्राप्त होण्याकरता अगोदर पाप पुण्य समान समी तई पाविजे कर्मभूमी, आणि हे सगळ्यात दुर्लभ आहे महाराज, बरोबर की नाही. हा प्राप्त होत नाही, पण ऐका देवाने तू दिला पहिली गोष्ट, म्हणून हातात नाही. पापन पुण्य समान करणं म्हणजे काय किराणा मालाचं दुकान थोडी आहे, दोन्हीकडे टाकलं म्हणजे सारखं. आणि मग बघा माणसाच्या हातात जन्माला येणं नाही, हातात मरणं सुद्धा नाही. एकच व्यक्तिमत्व असं आहे महाराज, जे मनानं येतं आणि मनानं जातं, त्यांचं नाव आहे संत. त्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल बघा, संतांची भूमिका म्हणजे कैलास महाराज जेलमधल्या जेलर सारखी आहे, जेलमधल्या जेलर सारखी. जेलरला सगळे बसलेले लोक उत्तर द्या, त्याला कोणाला विचारावं लागतं का आज जाताना बाहेर येताना? जेलरला त्याच्या मनाने महाराज मनाने जेलमध्ये जाऊ शकतो, जेलर मनाने बाहेर येऊ सुद्धा शकतो. तसं कायद्याचं आहे का? आपल्याला जर आज जायचं असेल तर मनाने टाकतील का? बोला बरं. आज जायचं असेल तर काहीतरी गुन्हा करावा लागेल. बरं गुन्हा करून आत गेले, आता बाहेर यायचं मनानं येता येईल का? मग कुणीतरी जामीन घ्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो बघा, मुंबईला एक जण गेला, कोर्टाची तारीख होती आणि हा तिथं अत्यंत महत्वाचं याचं हा त्या वकिलाच्या बाजूने अत्यंत महत्वाच्या गोष्टीत याला कोर्टाला तिथं जायचंय. दुसऱ्या दिवशी मुंबईला गेला, ज्या पाहुण्याकडे गेला त्या पाहुण्याने सांगितलं पहा मुक्काम तुम्ही आपल्या पद्धतीनं करा, जेवण एक सोडून 2 टाइम करा, पण आमच्याकडे मुक्कामाला सोय नाही, कारण मुंबईची स्थिती त्या 10x10च्या खोलीत फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग त्या फ्लोअरमध्ये जॉईंट फॅमिली थांबता येत नाही. पाहुण्यानं सांगितलं गड्या जेवायला मिळेल, तुम्हाला आरामाला मिळणार नाही, तुमच्या पद्धतीनं करा. आणि मग पाहुण्यानं विचार केला आपल्याला सकाळी कोर्टात जायचंय, रात्रभर कुठंतरी पडायचं, जेवायला मिळालं ना झोपायचं पाहू. दुपारच्या टायमाला पाहुणा खाली उतरला, विचार केला कुठंतरी रोडवर पडू, पण ते काही मुंबई सारखं शहर आहे, जालना संभाजीनगर नाही ना कुठंतरी झोपता येईल. मग विचार केला नेमकं काय करावं, आता कुठंतरी झोपायला जमणार नाही, रात्रभर कुठंतरी आराम करायचा आहे, खिशात तेवढे पैसे नाही, हॉटेलला थांबावं. मग त्यानं विचार केला जगाच्या पाठीवर एकच खोली आहे, तिला भाडंच लागत नाही. काही तिचं नाव बोला की जेल, तिथं भाडं लागत नाही. पण परत विचार केला आपण जेलमध्ये रात्रभर राहू, पाहुण्याचा आपल्यापेक्षा जास्त अर्जंट काम आहे, आपला पाहुणा आपल्याला जामीन घेऊन बाहेर काढील, पण मग आत तरी कसं जायचं? आता पोलीस स्टेशनला गेलो टाका म्हणलो टाकतील का? काहीतरी गुन्हा करावा लागेल. मग यांना विचार केला काय गुन्हा करावं. उतरत्या उन्हात कॉलेजची सुंदर मुलगी अशी छत्री घेऊन चालली होती. यांना विचार केला महिलाचा कायदा जरा कडक आहे, जर हिची छेड जर आपण काढली पोलीसवाले आपोआप आपल्याला जेलमध्ये टाकतील. मग पळत गेला आणि पाठीमागून त्या पोरीच्या हातातली छत्री वडली. ती पोरगी म्हणली काका छत्री तुमची का? मग घेऊन जा. हिनं चोरूनच आणली होती. विठ्ठल विठ्ठल जन्माला येणं हातात नाही,
आल्यावर मरण हातात नाही. संतांच्या सदोदित जीवन हातात आहे महाराज. येतानी मानाना येतात, जातानी मानाना जातात, अवघ कार्य करतात आणि फक्त जगाकरता जगतात. त्यांचं नाव आहे संत. बरोबर की नाही? फक्त संत आणि